मी सहज पाणीपुरी खाण्यासाठी आलेली आहे आणि मी म्हटलं चला थोडीशी चर्चा करू म्हणून यांच्याशी बोलती आहे. तर हे आहेत पाणीपुरी चालवणारे 2 मुलं दिसत आहेत मला. म्हणजे नाव काय रे तुझं? गुट्टे हनुमंत. कोणत्या गावचे आहेत तुम्ही? म्हाळंगीचे. बरं, हे तुम्ही कुठून शिकला तेवढं व्यवस्थित? नांदेडला शिकून आलात का? शिकून आलात का तिथून? मामाची 28 वर्ष झाला. बरं बरं. आणि आता तुम्ही दोघंच चालवत आहे का? आणि यातून तुम्हाला म्हणजे उत्पन्न किती मिळतं बरं महिन्याला किंवा दिवसाचं सांग? काय लोकांच्या हजेरीनं जाण्यापेक्षा इथं आपलं आपल्यासाठी बरं आहे. मला तर खूप पटतं, कारण काही काम नाही म्हणून मुलं उगे रस्त्यानं फिरतात, बरोबर आहे, वाईट मार्गाला लागतात. त्यापेक्षा आपलं स्वतः हां, स्वतःचे मालक आपलं घर चालवण्यापुरतं आलं तरी आपल्याला खूप असतं. आणि घरी बसून काहीतरी करण्यापेक्षा मला हे पटलं. खूप चांगला आहेत उद्योग. त्याच्यामुळं बरीच मुलं विनाकारण बसतात आणि वाईट मार्गाला लागतात. त्यापेक्षा हे उद्योग हेच पुढे जाऊन मोठे उद्योगपती बनतील. आणि सतत काहीतरी काम करणं केव्हाही चांगलं रिकामं फिरण्यापेक्षा. आणि जनरली मी बघते हा धंदा बाहेरचेच मुलं करतात, म्हणजे राजस्थानी वगैरे. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना जमत नाही, पण हा अगदी महाराष्ट्रीयन मुलगा करतोय म्हणजे मला त्याचं विशेष कौतुक आहे. आणि कारण महाराष्ट्रीयन लोकांना बिझनेसमध्ये थोडी भीती वाटते, पण डेअरिंग करून मध्ये शिरल्यास ते पण सक्सेस होतात. त्यामुळं मला हे खूप छान वाटलं बेटा. तुम्ही हिम्मत करून हे करताय आणि नक्कीच खूप छान, यातून खूप काही मिळवाल तुम्ही. एकतर अनुभव पण मिळेल तुम्हाला आयुष्याचा आणि पैसाही मिळेल बेटा. ठीक.